नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त असं वांग्याचं भरीत। तर वांग्याचं भरीत मी बनवणार आहे मस्त असं खंडोबाच्या निवेद्यासाठी मस्त असं वांग्याचं भरीत बनवणार आहे। तर अर्धे वांगे तर किडकेच होते, खूप मस्त असं वांग्याचं भरीत बनवणार आहे मी। तर मी हे वांगे घेतले आहेत। तर बाजारामध्ये वांगे सट्टीमुळे खूप महाग मिळाले। तर मस्त अशी मी सर्व वांगे चिरून घेतले। पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं। आता पाण्यामध्ये मी हे वांगे टाकून घेते। पाण्यामध्ये लगेच टाकते, नाहीतर हे वांगे काळे उमटतात। तर मस्त असे मी पाण्यामध्ये वांगे टाकून घेतले। तर खंडोबाला नैवेद्य असतो हे वांग्याचा भरीताचा। तर मग मी हिरव्या मिरच्या घेतल्या तेलामध्ये भाजून। नंतर लसूणची पात मी बारीक चिरून घेतली। तर ही लसूणची पात जेव्हा नवीन येते ना, तेव्हाच ती भरीतमध्ये टाकून खातात, तेव्हापासूनच लसूण आणि कांद्याच्या पातीला खायला सुरुवात करतात। तर या लसणाच्या पातीचा कांद्याचा भरीतमध्ये खूप मान असतो। मस्त असं खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी हा नैवेद्य खंडोबाला खूप आवडतो। तर मस्त असं हे मी सर्व असं चिरून घेतलं। नंतर मिरच्या भाजून घेतल्या छान। हिरव्या मिरचीचं भरीत खूप टेस्टी लागतं। नंतर मी कांद्याची पात पण बारीक चिरून घेतली। तर हे वांग्याचं भरीत उकळलेलं पण छान लागतं आणि भाजून तेलामध्ये केलेलं पण खूप छान लागतं। दोन्हीची चव पण सारखीच असते। तर मी गॅसवरती हे मस्त असे वांगे तळून घेतले छान, म्हणजे उकळून घेतले छानपैकी। तर हे सर्व साहित्य मी चिरून घेतलं। कोथिंबीर, कांद्याची पात, लसूणची पात, जिरं, मोहरी सर्व काढून घेतलं मी। वांगे मस्त असे वाफाळले आहेत। तर हे वांगे वाफाळलेले मी झाऱ्याने काढून घेतले, पाणी निचरून घेतलं आणि मस्त असं बत्त्यामध्ये बारीक आता वाटून घ्यायचं छान। तर शिजले होते तर सहजच वाटल्या जातात। तर मस्त असं मी बारीक असं वाटून घेतलं छान। नंतर मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं। तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी चांगली तडतडून घेतली। नंतर मस्त अशी पात टाकली, कांदा लसूणची पात टाकून घेतली, हिरवी मिरचीचा ठेचा टाकला। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त कांदाची पात तेलामध्ये भाजून घ्यायची छान। तर या कांद्याच्या पातीने भरीतला खूप छान चव येते, खूप चवदार लागतं। तर हे भरीत वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं, खूप मस्त लागतं। तर गावाकडे मस्त असं हे भरीत बनवतात वांग्याचं चुलीवरती, चुलीमध्ये भाजून। तर आता पहिल्यावानी चुलीच राहिल्या नाही वांगे भाजण्यासाठी। तर मस्त असं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी नंतर मी कोथिंबीर टाकून घेतली, हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं होतं मी। वांगे वाटतानाच टाकलं होतं मी। आता याला व्यवस्थित असं 2 मिनटं मिक्स करून मस्त असं हे भरीत शिजवून घेते छानपैकी। तर या मस्त असं वांग्याचं भरीत खायला खूप मस्त टेस्टी झालं होतं, खूप छान लागलं। तर असं असतं हे वांग्याचं भरीत मस्त असं खंडोबाला नैवेद्य देण्यासाठी। तर मस्त असं खंडोबाची तळी उसण्यासाठी हा नैवेद्य केला जातो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।